नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 15 जून आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, जसं की आपण डेली रविवारी शनिवारच्या सकाळचा किंवा दुपारचा व्हिडिओ टाकत असतो, तर हा त्याच प्रकारे आपण व्हिडिओ टाकलाय। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे काल शनिवारच्या सकाळच्या लिलावचा व्हिडिओ आहे, तर कन्फ्यूज होऊ नका। आज रविवारी आज लिलाव बंद असतो मित्रांनो। आणि व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगितलं तेवढे शेवटपर्यंत बघा, आणि शेवटला सरासरी हायस्ट लो जे पण निघतं ते आपण शेवटला सांगतच असतो, तर कन्फ्यूज होऊ नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला भाव बघूया। तर मित्रांनो, काल आपण बघितलं होतं, त्याच्या पुढून स्टार्ट केला आपण। काय भाव गेलाय? 1660 रुपये जाईल, 1660 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि याचं बियाणं कोणतं होतं? प्रशांतचं बियाणं आहे। क्वालिटी बघू शकतो कांद्याची, 65 ते 75 साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले? 1351, 1351 रुपीज। कुठला आहे कांदा? आणि याचं बियाणं कोणतं होतं? गावठी बियाणं आहे, ठीक आहे। बघू शकतो तुम्ही 50 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे। ओके, पुढे बघू। काय भाव गेली गोल्टी? 870 गोल्टा माल आहे मित्रांनो। 870 झाले, 860 रुपीज, सॉरी 870 रुपीज। कुठला आहे कांदा? सुकापूर ना, सुकापूर, ठीक आहे। पुढे बघू। काय भाव गेलं? काय भाव गेलं? 1640, 1640 रुपीज। कुठला आहे कांदा? सुकापूर, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं दादा याचं? बरं, ठीक आहे। बघू शकतो तुम्ही 50 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे, सुकापूरचा कांदा आहे। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1400 रुपये, 1400 रुपीज, 1400। कुठला आहे कांदा? हा, आणि वरखेडा ना। बियाणं कोणतं होतं याचं? मुलकांचं बियाणं आहे, वरखेड्याचा कांदा आहे। बघू शकतो तुम्ही साईज, बघू शकतो तुम्ही 50 ते 60 साईज आहे कांद्याची। पुढे बघू शकतो तुम्ही 1580 रुपये जायले। क्वालिटी बघू शकतो कांद्याची, सरळ खुर्द ना, बरं 1580 साईज बघू शकतो तुम्ही क्वालिटीची। 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1626, 1626 रुपीज। कुठला आहे कांदा? सुकापूर। दादा बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। बघू शकतो तुम्ही 50 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे, एक साईज माल आहे। पुढे बघू। काय भाव गेला? 1000 रुपये। 1000 रुपये जायले। बघू शकतो तुम्ही गोल्टा माल आहे, 1000 रुपये, 1000 रुपीज। कुठले? बरं, ठीक। बियाणं कोणतं होतं याचं? रेड रोज ना, ठीक। पुढे बघू। काय भाव गेलं? 1680 रुपये, 1680 रुपीज। कुठला आहे कांदा? नांदुर्डी, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरा ना, येल्लोरा गुलाबी ना, ठीक आहे, 1600 रुपये। पुढे बघू। काय भाव गेला? 1400 रुपये, 1400 रुपीज, 1400 रुपये। क्वालिटी बघू शकतो कांद्याची। कुठला आहे कांदा? रवळस पिंपरी। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1500 रुपये, 1500 जायले, 1500 रुपीज। कुठला आहे कांदा? अच्छा, साकुरी मिक। आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, ठीक आहे। बघू शकतो 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे मित्रांनो। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1552 जायले, 1552 रुपीज। क्वालिटी बघू शकतो कांद्याची। कुठला आहे कांदा? अच्छा, वैजापूर। आणि बियाणं कोणतं होतं याचं? रेड फोरचं बियाणं आहे। बघू शकतो मी साईज, बघू शकतो मित्रांनो 60 ते 70 साईज पर्यंत कांदा आहे। आणि शेजारी काय भाव गेले? 1590 जायले, 1590 रुपीज। हा कांदा कुठला आहे? बरं, पिंपळगावचा जी। अच्छा, याचं बियाणं कोणतं होतं? रेड फोरचं बियाणं आहे, ठीक। क्वालिटी बघू शकतो कांद्याची। हा पण 50 ते 60 साईज मध्ये कांदा आहे। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेली? 1652 रुपये जायले, 1652 रुपीज। कुठला आहे कांदा? दीक्षी। याचं बियाणं कोणतं होतं काका? बरं, ठीक आहे, दीक्षीचा कांदा आहे। 50 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे, ठीक आहे। पुढे बघू
काय भाव गेलं? 1751. 1751 जाईल मित्रांनो, बघू शकतो क्वालिटी 1751 1751 रुपीज. कुठला आहे कांदा? जिवाळे. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद ना, ठीक आहे. प्रसादचं बियाणं आहे आणि 50 ते 55 साईजमध्ये कांदा, एक साईज माल आहे. ठीक आहे, पुढे बघू शकतो क्वालिटी 1560 रुपये जायले 1560 रुपीज. कुठला आहे कांदा? दरसवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, दरसवाडीचा कांदा आहे मित्रांनो, बघू शकतो क्वालिटी 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे. शेजारी कोण आहे? काय भाव गेले? 500 रुपये जायले. चोपडा माल आहे, 500 रुपीज. कुठले? ओझर ना, ठीक आहे. गोरठण. अच्छा, गोरठण, ठीक आहे. लाईन संपली आहे, दुसऱ्या लाईनला जाऊ आता. दुसऱ्या लाईन पासून स्टार्ट केला आपण. गोरठा माल आहे, बघू शकता तुम्ही. काय भाव गेलं? 751 जायले 751 रुपीज. कुठले? माळीवाडा, ठीक आहे. बी कोणतं होतं याचं? घरगुती बियाणे, ठीक आहे. पुढं बघू. खात काय भाव गेले? 511 रुपये खात जायले 511 रुपीज. ठीक, पुढं बघू. काय भाव गेलं? काय भाव गेला? 951 951 रुपीज. कुठले? सावरगाव, ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1552 1552 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बियाणं कोणतं दादा याचं? येलोरचं बियाणं आहे, ठीक आहे. 50 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे, मीडियम साईज मध्ये. पुढे बघू. काय भाव गेलं? 1700 रुपये जायले 1700 रुपीज. 1700 जायले. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. बियाणं कोणतं होतं काकायचं? प्रसाद. बघू शकतो तुम्ही 55 ते 60 साईज मध्ये कांदा आहे, वडनेर भैरवचा कांदा आहे, ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? बघू शकतो गोल्टा माल आहे, गोल्टा गोल्टी मिक्स आहे. काय भाव गेलं? 800 रुपये 800 रुपीज. कुठले? जिवाळे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? बरं, ठीक. आणि हे काय आपलंच आहे का? काय भाव गेलं ते? 1580 रुपये जायले 1580 रुपीज. हा कांदा कुठला आहे? जिवाळेचं ना, अच्छा, ठीक आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? प्रसाद ना, प्रसाद, ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1480 रुपये 1480 रुपीज. क्वालिटी बघू शकतो मी. कुठला आहे कांदा? आणि याचं बियाणं कोणतं होतं? कलशचं बियाणं आहे का, ठीक आहे. साईज बघू शकतो मी 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलाय? 1590 1590 रुपीज. कुठले? साकूर संगमनेर. बरं, काय फक्त कांदेच आणले होते का? अच्छा, ठीक. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. बरं, ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1600 रुपये 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? वन. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, वनाचा कांदा आहे, ठीक आहे. साईज बघू शकतो तुम्ही 50 ते 55 साईज मध्ये कांदा, एक साईज माल आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1600 रुपये 1600 रुपीज मित्रांनो, 1600. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, वडनेर भैरवचा कांदा आहे, ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1500 रुपये. बघू शकतो तुम्ही 1500 रुपये राहिले 1500. कुठला आहे कांदा? बरं, सुकेनाचा कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1700 रुपये गेलाय का? बघू शकतो मी 1702 जायले 1702 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बियाणं कोणतं होतं काकायचं? नाशिक. प्रशांत. अच्छा, प्रशांतचं बियाणं आहे, ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? काय भाव गेलं? 1738 1738 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरीचा कांदा आहे ना. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना, ठीक आहे. साखरीचा कांदा आहे, ओके. 50 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1570 जायले 1570 रुपीज. कुठला आहे कांदा? रवळस. आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? येल्लोराचं बियाणं आहे, बघू शकतो तुम्ही
55 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1725 चालले. 1725 रुपीज. कुठला आहे कांदा? ओजे. बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा पुरसुंगीचा बियाणं आहे. ठीक आहे, ओजेचा कांदा आहे. अच्छा, साईज बघू शकतो तुम्ही 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1561 जायले. 1561 रुपीज. कुठला आहे कांदा? खैरवाडी. याचं बियाणं कोणतं होतं? प्रशांतचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही खैरवाडीचा कांदा आहे. साईज बघू शकतो तुम्ही 45 ते 55 साईज आहे. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1500 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही 1500 रुपीज. कुठले? सुरगाणा. ठीक आहे, साईज बघू शकतो तुम्ही 45 ते 50 साईज पर्यंत कांदा आहे. सुरगाण्याचा कांदा आहे. ठीक आहे, पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? कर्नाळचं. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे, पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1756. 1756 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगीतुंगी. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, बघू शकतो तुम्ही मांगीतुंगीचा कांदा आहे. साईज बघू शकतो तुम्ही 50 ते 55 साईज आहे. पुढं बघू